तर आज चाललेलो आहे मी माझ्या माहेरी आणि आम्ही बरेच दिवस झालं माझ्या माहेरी गेलो नव्हतो आणि मुलांच्या शाळा पण आहेत त्यामुळे जायला मिळत नाही आणि आज आम्ही दोघं पण चाललो होतो माझ्या माहेरी गाडीवरून आणि आम्हाला परत यायचं होतं। थोड्या वेळाने आम्ही थोड्या अंतरावर गेल्यानंतर गाडीमध्ये इथं पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो। इथं त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आम्ही पोहोचलो आमच्या घरामध्ये। हे माझं माहेरचं घर आहे आणि माझ्या भाचीने जेवणाचा बेत केला होता, जेवण तयार होतं करून आणि आम्ही तिथे गेल्यानंतर तिने आम्हाला इथं जेवण वाढलं, मटण आणलं होतं, अशी मटण भाकरी रस्सा असं जेवण तिने बनवलं होतं आणि जेवण खूप छान तिने बनवलं होतं। आम्ही जायच्या अगोदरच तिने जेवण तयार करून ठेवलं होतं। गेल्या गेल्या आम्हाला तिने तिथं चहा पाणी वगैरे दिला, त्यानंतर जेवायला वाढलं आणि इथं सर्वजण आम्ही इथं जेवण करण्यासाठी बसलो आणि जेवण खूपच असं मस्त माझ्या भाचीने बनवलं होतं। आणि त्यानंतर मग माझ्या वडिलांनी आम्ही येणार होतो यासाठी शेतातून भाजी कोथिंबीर आणली होती आणि इथं शेंगा देखील त्यांनी एका टिक्क्यामध्ये भरल्या होत्या आणि सर्व ही जे काय आहे ते सर्व माझ्या आई इथे एका टिक्क्यामध्ये भरत होती। शेवटी आई वडीलच ते आणि त्यांना आपल्या मुलांची काळजी असते आणि असं माहेरी गेले की काही ना काहीतरी ते देतच असतात आणि हे आईने सर्व टिक्क्यामध्ये एका भरलं टिक्कं फुल असं भरलेलं होतं। आम्ही जाताना रिकामं गेलो होतो पण येताना टिक्कं घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने जाण्यासाठी निघालो। ही माझी भाची आहे गौरी आणि जाताना तिचा देखील मी इथं निरोप घेतला आणि त्यानंतर मी आणि आई अशा आम्ही दोघीजण निघालो। इथं शेजारी आमची मावशी राहते आणि तिच्या घरी आम्ही त्यानंतर गेलो इथं आणि आईने ते टिक्कं घेतलं होतं आपल्याकडे। इथं मी माझी भाची आमच्या मावशीच्या घरी चाललो आहे इथं आणि थोड्याच अंतरावर इथं माझ्या मावशीचं घर आहे आणि तिच्या घरी देखील आम्ही जात होतो। त्यानंतर घरी गेल्यानंतर हा माझा भाचा आहे, हा आता कुठे चालायला लागला आहे आणि तो इथं खेळत बसला होता। तो इथं एकटाच खेळत बसला होता आणि ह्या माझ्या वहिन्या इथं बसल्या होत्या। त्यानंतर त्याच्यासोबत आम्ही इथं व्हिडिओ काढले, फोटो काढला हे बघा आणि त्याला झोप आली होती त्यासाठी तो डोळं चोळत होता। यांनी देखील त्याच्यासोबत एक फोटो आणि व्हिडिओ काढला आणि सर्वजण आम्ही इथं बोलत बसलो होतो आणि आमची गौरी इथं व्हिडिओ करायला लागली होती। तिथे देखील आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो, चहा पाणी वगैरे झालं। त्यानंतर आम्ही इकडे आमच्या गावाकडे येण्यासाठी निघालो आणि माझा भाचा इथं गाडीवर जाऊन बसला होता आणि गाडीवरून उतरतच नव्हता। चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।